मला देखील मध्ये कशा पद्धतीनं मदत करायची हे कुणाकडून शिकायचं असेल तर ते आदरणीय देशमुख साहेबांच्याकडून शिकलं पाहिजे। मला 2004 साली जयंत पाटील साहेब येत आहेत, तिकीट मिळालं नव्हतं, अपक्षपणे मी निवडणुकीला उभा होतो करवीर मतदारसंघातून, पहिल्यांदा आमदार झालो आणि देशमुख साहेबांची सभा त्यावेळी कोल्हापूरमध्ये PN साहेबांनी घेतली होती। मी खानविलकर साहेबांच्या विरोधात उभा होतो आणि मला खानविलकर साहेबांच्या इथं सभेला देशमुख साहेब येतील हे मला खात्री होती। मी साहेबांना म्हणलं, साहेब मी उभा आहे अपक्ष। हो म्हणले, तुझं तिकिटाचं काही जमलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात आता हे तिकीट राष्ट्रवादीला, काय करायचं? म्हणलं काय नाही साहेब, सभेला तेवढं येऊ नका यायला लागेल मला। मी म्हणलं साहेब मी नियोजन करतो, म्हणलं तुमचं काय करायचं ते बघू म्हणलं। सभाच PN पाटलांची 8ला ठेवली, साहेब आले 9ला, सभा संपली 10ला, परत गेले। एवढं प्रेम त्या माणसानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिलं आणि त्या प्रेमाची विश्वासार्हता किती होती हे आम्ही देखील जपण्याचं काम केलं। 2004 साली ज्यावेळी निकाल लागला, उल्हासदादा त्याचे साक्षीला आहेत, त्या ठिकाणी चर्चा चालू होती। मी अपक्षपणे निवडून आलो होतो, बंटीला फोन करा, काय करणार आहे, निर्णय काय घेणार आहे, कशा पद्धतीने जाणार आहे, हे निर्णय घ्या, विचारा, अशी चर्चा। आमच्यासारख्या तरुणाला एक आदर्श, पालकमंत्री म्हणून काम करत असताना अनेक चांगले अनुभव मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले। मला एकदा आठवते का की गाडीतनं मी उतरलो, साहजिकपणे साहेबांच्या भोवतीच गर्दी होणार अपेक्षितच होतं, मी पाठीमागं होतो, साहेब म्हणले पालकमंत्र्याला बोलवा। असं 5 वेळा झालं दिवसभरात लातूरच्या दौऱ्यात। मी शेवटी शेवटच्या कार्यक्रमात स्टेजवर म्हणलं, साहेब बरं वाटत नाही, मी लहान आहे, तुमच्या मुलाप्रमाणे, तुम्ही माझ्यासाठी थांबताय, बरोबर नाही। नाही म्हणले, पालकमंत्री आहेस तू, मी गेल्यानंतर देखील या लोकांनी तुझा सन्मान ठेवला पाहिजे, मी ठेवला तर हे लोक ठेवतील। हे कुणात हे नेतृत्व कशाचं म्हणायचं? जो माणूस मोठा असतो, मनानं मोठा असतो, विचारानं मोठा असतो, तोच हा विचार करू शकतो। मी मुलाप्रमाणे होतो तरी देखील त्या ठिकाणी पालकमंत्री पद हे आहे, हा सन्मान करण्याची भूमिका या कर्तृत्वान माणसानं या ठिकाणी स्वीकारली आणि आज देखील हजारो आठवणी आदरणीय देशमुख साहेबांच्या आमच्या बरोबर या ठिकाणी आहेत। प्रत्येक टप्प्यावर विश्वजित म्हणला तसा आज अनेक कार्यकर्ते या महाराष्ट्रातले मिळतील की कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आदरणीय देशमुख साहेबांचा सहकार्य त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळालेला आहे। हा एवढा मोठा संग्रह आदरणीय देशमुख साहेबांनी या ठिकाणी मिळवलेला आहे।